नमस्कार मित्रांनो, तर आत्ताच आपण निघालेलो तर आपल्या कृष्ण पॅलेस अंबरनाथ या ठिकाणी जाण्याकरता. त्या ठिकाणी आपल्या बालपणीचे बंधू आणि आपले चाळीतील रहिवासी जाधव परिवाराच्या विनंतीला मान देऊन आज आपण त्यांचे मोठे सुपुत्र यांच्या लग्नाप्रित्यर्थ त्या ठिकाणी जाणार आहोत. म्हणजे आपल्या सतीश जाधव यांच्या लग्नाप्रित्यर्थ आपण त्या ठिकाणी निघालेलो आहोत. तर आता आपण ठाणा घोडबंदर रोड मार्गे जाणार आहोत. त्या ठिकाणी आपले मित्र स्नेहित कोरगावकर यांनाही फाउंटन हॉटेलजवळ पिकअप करायचे आहे. अशी काहीशी आपण ही राईड बुक केलेली आहे आणि पुढील 2.5 तास किंवा 2 तासामध्ये आपण त्या ठिकाणी रवाना होणार आहोत. आत्ताच आपण सातिवली एरियामध्ये पोहोचलेलो आहोत. इथून आता आपल्याला हायवे क्रॉस करायचा आहे आणि अराउंड एक 10-15 मिनिटामध्ये मुंबई अहमदाबाद हायवेला आपण टच होऊ आणि त्यानंतर आपला जो प्रवास आहे तिथून स्टार्ट होणार आहे कंटिन्यू असा. आणि आपण ज्या लग्नाला जायचं आहे म्हणतोय त्या लग्नाला त्या ठिकाणी पोचायचं आहे. आता आपण फटाफट या ठिकाणाहून निघूया. आज संडे असल्यामुळे ट्रॅफिक थोडी कमी आहे, पण बघू आपण पुढील एरियामध्ये कसं काय ट्रॅफिकचा प्रवास असेल. आणि ह्या वरती जो आहे तो मुंबई अहमदाबाद कॉरिडॉर जो बनलेला आहे, या ठिकाणाहून लवकरच मुंबई अहमदाबाद सुपरफास्ट ट्रेन बुलेट ट्रेन प्रोजेक्ट चाललेला आहे आणि या ठिकाणाहून तो जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग 48 या ठिकाणी लागलेला आहे, जो की मुंबई अहमदाबाद मुंबई या ठिकाणाहून येतो. आणि भविष्य काळात या हायवेची ट्रॅफिक लवकरच कमी होणार आहे, कारण का आपला दिल्ली वडोदरा जो हायवे आहे तो बनून रेडी आहे आणि त्याचा काही जो टप्पा आहे त्याचं काम जरा चालू असल्या कारणामुळे स्थानिक रहिवाशांना तो माहिती आहे. आपल्या मागील ट्रिपमध्येच म्हणजे गेल्या 4 दिवसापूर्वी आपण त्या हायवेवरनं आलेलो होतो आणि आता तो हायवे बनून रेडी आहे आणि थोड्या पॅच जे आहेत ते त्या ठिकाणी बाकी आहेत. त्याच्यानंतर जो हायवे परिपूर्ण चालू झाल्यावर त्या ठिकाणची ट्रॅफिक भविष्यात थोडी कमी होण्याचे चान्सेस आपण वर्तवूया. आणि ह्या हायवेला जास्त करून लोडेड गाड्या अशा चालत असतात दिवस रात्र, ज्या गुजरात, अहमदाबाद, मुंबई, दिल्ली या मार्गावरून येत असतात. आणि आता आपण या ठिकाणी बघू शकता, इकडे हा चौपदरीकरण केलेला हायवे आहे आणि याच्या हायवेमधून आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि आता आपण थोड्याच वेळात फाउंटन हॉटेल या ठिकाणी आपले मित्र यांना पिकअप करणार आहोत. मिनिटासाठी आपण या ठिकाणी थांबलो होतो, जे काही फाउंटन हॉटेल या ठिकाणाहून. आणि हा जो आहे तो समोर आहे आपला घोडबंदर. आणि आता सांगितल्याप्रमाणे आपले वेळात वेळ काढून आलेले त्यांच्या पाठी जे काय ते सगळं दूर करून आपण त्यांना आजही या ठिकाणी बोलवलेलं आहे. असे आमचे परम मित्र स्नेहितजी कोरगावकर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. आणि हेच आता आपल्या हॉलमध्ये जे काय आहे ते थोडंफार कॅमेरा हँडल करण्याकरता असतील, कारण का आपले एडिटर जे आहेत ते फक्त एडिट करण्यापुरते कामाचे आहेत, त्यांना आपल्यासोबत यायला कधीच टाईम नसतो. आणि बघा, हे CNG लाईन एवढी वाढलेली आहे, त्याच्या आधीच आपण या ठिकाणी CNG गॅस जो आहे तो भरलेला आहे. आणि आता आपण तात्काळ फास्ट रनिंगमध्ये जे काय ते आता निघायचं आहे आणि आपल्या उचित आणि निश्चित स्थळी आपल्याला पोहोचायचं आहे. घोडबंदर रोड सोडलेला आहे आणि त्या घोडबंदर रोडला एका क्रेनमुळे मेट्रोच्या थोडी ट्रॅफिक लागली होती. आणि आता आपण भिवंडी नाशिक हायवे जो बोलला जातो त्या हायवेला लागलेलो आहे आणि कल्याण या ठिकाणाहून, कल्याण फाटा या ठिकाणाहून आपण राईड मारून अंबरनाथच्या दिशेने रवाना होणार आहोत. तर आता पुढील 1 तास 30 मिनिटामध्ये आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. पण भिवंडी नाशिक हायवे जो आहे तो स्किप करून राईड मारून कल्याण फाटा या ठिकाणी लागलेले आहे. आणि आता कल्याणमधून आपण मुरबाड आणि मुरबाडपासून अंबरनाथ या ठिकाणी जाणार आहोत. तर आता आपण कल्याण फाटामध्ये जी सिटी आहे त्या कल्याण सिटीमधून क्रॉस करून पुढे अंबरनाथच्या दिशेने रवाना व्हायचं ते आहे. आणि आता थोड्याच एक 50 मिनिटामध्ये आपण त्या विवाहस्थळच्या त्या हॉलमध्ये पोचणार आहोत. आपल्याला थोडं लेट झालेलं आहे निघायला, पण आपण लग्नविधीचे समारंभ जे आहेत त्या लग्नविधी समारंभाच्या अगोदर आपण पोचणार ही गॅरंटी आहे. आणि आता आपण या ट्रॅफिकमधून थोडं या अंकलला सांगणार आहोत, हॉर्न वाजवत का होईना पण गाडी रवाना करायची आहे. ऑलरेडी लेट झालेलं आहे.
आणि असं काय हा कल्याण फाटाचा इथला सिटी एरिया हे जे नवीन टॉवर्स या ठिकाणी बनलेले आहेत. आणि या ठिकाणी स्टेशनला जायचं म्हणजे एकदम जरा लांबचा प्रवास आहे. हायवे इकडून जवळ आहे. ज्यांना कोणाला कारने मुंबईच्या दिशेने किंवा जायचं असेल तर इझी आहे. आणि इकडे हे 1 BHK 2 BHK चे टॉवर आहेत. तर नमस्कार मित्रांनो, आता प्रयत्नानंतर त्या ओला वगैरे अशा गाडीमधून आपण या ठिकाणी पोहोचलेलो आणि आता फर्स्ट फ्लोअरला रवाना होणार आहोत. आता लवकर लग्नाचा टाईम झालेला आहे. आता आपण जाऊया. राजेंद्र कृता देशम पदव्यान शूद्रो तिला विचारल्याशिवाय माझ्या करणार आणि आता तिचा अंकुशाला गेलो कामेच्या पुढे प्रधान निर्माण करण्यासाठी तिला विचारून म्हणजे घाल अडकवण्याचं फक्त करते, बाकी बायका बघतात ते. मांगल्य तंतुना मम जीवन हेतुना कंते बंधावे सुभगे सा जीवा शरदा शतम. Soft and spoken, with no strings tied to me. Happy in your company with no emotion, cause my love deserves to be. I never look at a house in the garden, I never wanna lock you down. I know you're not mine, it's just my turn, but we can still have fun. पहिल्याच आपलं कांदा, लिंबू, पापड, सॅलड सगळा हा काउंटर आहे. अंबरनाथ या ठिकाणाहून म्हणजेच कृष्ण पॅलेस हॉटेल या ठिकाणाहून परतीच्या प्रवासाकरता निघालेलो आहोत. आणि हा जो आपला रोड आहे तो अंबरनाथ कटई रोड याला बोललं जातं. आणि आताच आपण पुढील 1.5 तासामध्ये आपल्या उच्चित आणि निश्चित स्थळी म्हणजेच आपल्या नाला सोपारा या ठिकाणी पोहोचणार आहोत. त्या आधी आपण आपल्या फाउंटन हॉटेल जवळ आपले परममित्र स्नेहित कोरगावकर यांना ड्रॉप करणार आहोत. कारण का त्यांनी संध्याकाळी त्यांचा मदर्स डे बरोबर आणि त्यांच्या बहिणीचा सिस्टरचा वेडिंग अॅनिव्हर्सरी असल्यामुळे त्यांना एका छोटेखानी सेलिब्रेशन करता जायचं आहे. तर आपण जास्त वेळ न दवडता आपण या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आणि आपणही आता संध्याकाळचा जो प्रोग्राम आहे तो थोडाफार काही शूट करू आणि सेलिब्रेट करू मदर्स डे निमित्त. आणि आता आपण जाणार आहोत ते निघालेलो आहोत. आणि आता थोड्याच वेळात आपण ज्या रस्त्याने आलेलो त्याच रस्त्याने जायचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग जाऊ. या चॅनल मार्फत आपण नवीन व्हिडिओ बघण्याला प्राधान्य द्या आणि चॅनलचे येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजना आणि येऊ गेलेल्या व्हिडिओनाही लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर हा ब्लॉग आता आपण इथे एंड करतोय आणि आपण आता पुढील प्रवास हा थोडा रेस्टच्या माध्यमातून रेस्ट करत जाणार आहोत. त्यामुळे हा ब्लॉग ठाणे नगरीमध्ये आपण क्लोज करत आहोत. तर चला भेटूया पुन्हा नेक्स्ट लग्न कार्यामध्ये किंवा नेक्स्ट ट्रिपमध्ये. बाय.